रत्नशारदामध्ये शाखा प्रमुखांच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी अनेक कानमंत्र दिले। त्यातून आता विधानसभेमध्ये हे कानमंत्र किती उपयोगाला येत आहेत हे पाहावं लागेल। आपल्यासोबत माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। किशोरीताई, आजचं भाषण उद्धव ठाकरेंचं कसं वाटलं आणि त्यांनी थेट इशारा दिलाय मोदींपासून भाजपपर्यंत सगळ्यांना? मुळामध्ये आज पक्षप्रमुख म्हणून त्यांनी संवाद साधलाय। शाखा समन्वयपर्यंत आमचे सगळे होते आणि कानमंत्र वगैरे सैनिकाला द्यायची गरज नाही, डायरेक्ट आदेश आहे। त्यामुळे बाळासाहेबांचे आदेश, उद्धवजींचे आदेश मानणारा कचकचून भरलेला हॉल होता आणि तिथे तो सगळा पदाधिकारी होता। त्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे आत्ता मुंबई हे सगळे होते ते मुंबईचे होते। त्यामुळे मुंबईमध्ये लोकसभेच्या लागलेल्या निकाल, त्यानंतर आम्ही दोन्ही विधान परिषदच्या लागलेला निकाल, त्याच्यानंतर मिलिंद नार्वेकर निवडून आलेला निकाल हा सैनिकांना स्फूर्तिदायक आहे। आणि एक पक्षप्रमुख ज्या पद्धतीने स्फूर्ती वाढवण्याचं काम करतो, सैनिकांचं तेच काम केलंय। तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक म्हणजे भाजपला चोर बोलले, दुसरी गोष्ट असं म्हणाले की नरेंद्र मोदींना माझ्या दारात कटोरा घेऊन यावं लागेल अशी परिस्थिती आता तयार झालेली आहे। तुमच्यात जर जास्तच गुर्मी असेल तर तुम्ही या, मी तुमची गुर्मी उतरवतो, अशा प्रकारची भाषा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे, जी आक्रमकरित्या त्यांनी मांडलेली आहे। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचं सरकार आल्यावर मी धारावीचं टेंडरच रद्द केलं। हे 100% बरोबर आहे की धारावीकरांना कटोरा घेऊन बाहेर टाकणाऱ्यांचा टेंडर रद्दच झालं पाहिजे, हे त्यांचं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे तर पक्षप्रमुख आहेत, इकडे भाजपामध्ये महिला सुद्धा आता बेडक्या फुगवून एखाद्या गुंडावर काय भाषणं करतायत। त्याच्यावर महाराष्ट्र तसा आहे का? आपली मुंबई तशी आहे का? म्हणजे हो मी केला हे असं वगैरे काय शी, म्हणजे आता खरंच राजकारणाचा भाजपाच्या सर्वांनी राज केला असं म्हणायला हरकत नाही। उद्धव ठाकरेंच्या भाषणातलं तुम्हाला काय नेमकं घ्यावं? आम्हाला पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जे जे आदेश दिलेत, जी जी कामं सांगितलेत, कुठलंही युद्ध जिंकताना ज्या युद्धांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रावधानं आहेत, जी मतदारांपर्यंत पोचली पाहिजे, जी प्रावधानं पक्षाच्या प्रमुखांनी पदाधिकाऱ्यांनी ती वापरले, त्या प्रावधानांचा त्यांनी परत परत उल्लेख केला आणि ते आम्ही करणार। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।